सो हेलो फ्रेंड्स, आज आपण स्टार्ट करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1. लास्ट व्हिडिओमध्ये सेट हा काय कन्सेप्ट तुम्ही बघितला नसेल तर एकदा विजिट करा, ते कन्सेप्ट समजून घ्या आणि मग प्रॅक्टिस सेट 1.1 सॉल्व करा. मी तर म्हणतो तुम्ही स्वतः ट्राय करा पहिल्यांदा आणि मग नंतर नाही समजलं तर मग रेफर करा. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट 1.1. फर्स्ट क्वेश्चन काय दिलं आहे आपल्याला, राईट द फॉलोइंग सेट्स इन रोस्टर फॉर्ममध्ये. आपण बघितले रोस्टर फॉर्म्समध्ये कसे लिहायचे, तर त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन्स आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. फर्स्ट क्वेश्चन काय की सेट ऑफ एन इवन नॅचरल नंबर. सो आता आपल्याला काय सेट बिल्ड करायचे आहेत. आता हा सेट कसाच आहे, आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं की सेट हे काय कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट्स असतात. सो जेव्हा मी म्हणतो कलेक्शन्स ऑफ ऑब्जेक्ट्स आहेत, आता इथं कोणते ऑब्जेक्ट्स आहेत, इथं तुमचे सेट आहे कोणत्या गोष्टींच्या, इवन नॅचरल नंबर्स. पहिली गोष्ट म्हणजे नॅचरल नंबर्स काय तुमचे 1 2 3, जे नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात टिल इन्फायनाइट इज युअर नॅचरल नंबर्स. आता सेकंड गोष्ट काय म्हणले त्याने, वर्ड लक्षात घ्या, इवन म्हणले. सो ह्याच्यातले मला फक्त कोणते घ्यायचेत, फक्त इवन नंबर घ्यायचेत. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल ते 0 आहे का, नाही, कारण की नॅचरल नंबर स्टार्ट होतात 1 पासून. सो देर इज नो पॉईंट ऑफ टेकिंग 0. 0चा काही संबंध येणार नाही. आपल्याला फक्त नॅचरल नंबर्स विचारलेत आणि ते पण इवन नॅचरल नंबर्स विचारलेत. सो सेट आपण देतो कोणत्या अल्फाबेटने, कोणत्या अल्फाबेट कन्सिडर करा तुम्ही. मी तर ए कन्सिडर करतो. आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, जे काय नाव असेल सेटचं ते आपल्याला कॅपिटलमध्ये पाहिजे. क्लिअर. सेकंड, आपल्याला काय जे सेट्स द्यायचेत रिप्रेझेंट करायचेत कर्ली ब्रॅकेट्समध्ये द्यायचेत. आणि दुसरी गोष्ट इथं आपल्याला काय दिलं आहे, इवन नॅचरल नंबर्स पाहिजे. सो 2 4 6 8 10 हे सगळे झाले तुमचे इवन नॅचरल नंबर्स. इकडे त्यांनी विचारलेलं नाही की एंड कुठंपर्यंत करायचे, ते जस्ट त्याने म्हणलेत एक सेट आहेत इवन नॅचरल नंबर्सचा. सो दिस विल बी युअर फायनल आन्सर. क्लिअर. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो व्हॉट इज द सेट, फाइंड करायचं आपल्याला कोणाचे, इवन प्राईम नंबर्सचे फ्रॉम 1 to 50. 1 to 50चे इवन प्राईम नंबर्सचे. आता सर्वात आणि एकदम महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राईम नंबर्स. तुम्हाला प्राईम नंबर्स माहिती असतीलच असं मला वाटतं, तरी पण मी रिव्हिजन एकदा करून घेतो. व्हॉट इज अ प्राईम नंबर्स. सो प्राईम नंबर काय आहेत, प्राईम नंबर्स जे असे नंबर्स जे फक्त 1 आणि स्वतःचा जो नंबर असेल त्या नंबरने डिव्हिजन होतो. फॉर एक्झाम्पल 2 हा 1 ने डिवाइड होतो आणि 2 हा दुसरा स्वतः 2 या नंबरने डिवाइड होतो. जर मी 4 घेतला, 4 हा 1 ने डिवाइड होतो, 2 ने डिवाइड होतो, 4 ने डिवाइड होतो. सो हा प्राईम नंबर नाही. फक्त आपल्याला काय पाहिजे, असे दोन फॅक्टर्स जे फक्त 1 आणि स्वतः ह्या दोन गोष्टींनीच फक्त डिवाइड झाले पाहिजे, ते असतात प्राईम नंबर्स. असे प्राईम नंबर्स मला पाहिजे, ते पण त्यांनी रेंज दिली 1 to 50 मध्ये. सो 1 to 50 मध्ये असलेले जे काही प्राईम नंबर असतील ते सगळे येणार तुमच्या या सेटमध्ये. आणि सर्वात आणि महत्त्वाची एकदम इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, 2 हा एकमेव असा नंबर आहे, एकमेव इवन नंबर आहे जो प्राईम नंबरमध्ये येतो. बाकी हा नंबर सोडून जे काही प्राईम नंबर्स असतील ते सगळे काय तुमचे ऑड नंबर्स आहेत. सो 2 हा एकमेव तुमचे इवन प्राईम नंबर्स आहेत. आता या सेटमध्ये कोणकोणते नंबर्स येणार ते एकदा आपण बघू. सो नाव, आता या सेटला मी नाव देतो बी. लेट्स टेक अन सेट बी. सो बी हा काय सेट आहे इवन प्राईम नंबर्सचा, ज्याला मी कॅपिटल बी मध्ये डिनोट केलं. आता मी कर्ली ब्रॅकेट्समध्ये त्यांना मी मेन्शन करा. जो फर्स्ट कोणता आहे तुमचा 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 41 43 47. सो हे काय तुमचे इवन प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 50. आता ह्या तुम्ही बघितलं असाल 3 5 7 11 13 7 हे सगळे जे नंबर्स आहेत, सगळे नंबर्स कोणते आहेत, ऑड नंबर्स आहेत. बट फक्त एकच हा नंबर आहे, तो कोणता 2, जो इवन प्राईम नंबरमध्ये येतो. क्लिअर.
नाउ लेट्स टेक विथ थर्ड एक्झाम्पल, सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. आता निगेटिव्ह इंटिजरचा सेट्स कोणता असणार आहेत तुम्हाला माहिती आहे. निगेटिव्ह इंटिजर्स, वी नो दॅट इंटिजर हा एकमेव भला माणूस आहे ज्याने निगेटिव्ह इंटिजर्सला पण घेतला आहे, झिरो पण घेतला आणि पॉझिटिव्ह नंबर्सला पण घेतलेत. सो आता आपल्याला कोणते पाहिजे, फक्त निगेटिव्ह इंटिजर्स पाहिजेत. सो लेट्स टेक सी इज अ सेट ऑफ अ निगेटिव्ह इंटिजर्स. त्यात कोणकोणते नंबर असणार आहेत, -3, -2, -1, बस, झिरो येणार नाहीत. आपल्याला फक्त निगेटिव्ह इंटिजर्स विचारलेत. सो इंटिजर्स काय असतात, जी मायनसपर्यंत असणार आहेत, 0 आणि 2 पॉझिटिव्ह. या सगळ्या रेंजमध्ये जे काही नंबर्स असतील सगळे काय असणार आहेत, तुमचे इंटिजर्स असणार आहेत. आता ह्यातलं फक्त त्यांनी विचारलं आहे कोणते, निगेटिव्ह इंटिजर्स. हाच पार्ट फक्त विचारला आहे. सो मी तेवढाच पार्ट कन्सिडर केला आणि हा तुमचा सेट तयार झाला. ठीक आहे. सो नाव लेट्स टेक विथ फोर्थ एक्झाम्पल. फोर्थ एक्झाम्पल कुठलं आहे तुमचा, 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. कोणते आहेत, सा रे ग म प ध नी. हे काय तुमचे 7 बेसिक साऊंड्स. आता इथं सा रे ग म प ध नी सा. सा हा जो शेवटचा आहे तो परत रिपीट होतो, त्याच्यामुळे मी लिहिणार केवढेच, फक्त पहिले 6च लिहिणार आहे. So let's take D is a set of basic sounds of sargam, sa, re, ga, ma, pa, dha, ni. आता ह्याच्या पुढे परत 6 आहे, तो 6 काय रिपीट होतो, बट मी रिपीट वाले आपण घेत नसतो, कारण की ह्यांचा रूल आहे रोस्टर मेथडचा, रिपीट वाले आपल्याला घ्यायचे नाहीत. आणि सेकंड रूल काय आहेत, जे काही नंबर्स तुम्ही लिहिणार आहात ते कॉमा देऊन लिहायचे आहेत, किंवा जे काही एलिमेंट्स तुम्ही लिहिणार आहात ते कॉमा देऊन लिहायचे. हे दोन गोष्टी आहेत. सो दिस इज युअर द 7 बेसिक साऊंड्स ऑफ सरगम. क्लिअर इथंपर्यंत. नाउ लेट्स टेक विथ सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड्स. आता इथे काय दिले तुम्हाला, सिम्बॉलिक स्टेटमेंट्समध्ये दिलेत 1, 2, 3. आता ह्यांना वर्ड्समध्ये लिहायचे. लेट्स टेक 4/3 हा काय फ्रॅक्शन आहे, हा बिलॉंग्स टू कोणाला, क्यूला बिलॉंग करतो. आता पहिला मला एक सांगा, 4/3 हा काय तुमचा रॅशनल नंबर आहे ना, आणि हा सिम्बॉल काय डिनोट करतो, दॅट 4/3 इट बिलॉंग्स टू ऑर इज अन एलिमेंट ऑफ सेट क्यू. सो मी लिहिताना कसं लिहिणार, 4/3 is an element of set Q. तुम्हाला म्हणलं होतं मी लास्ट लेक्चरला, हे काय डिनोट करतो, दॅट दिस नंबर इट बिलॉंग्स टू दिस सेट. किंवा काय सेट आहे जो कॅपिटल लेटर मी डिनोट केलाय का, हो. सेकंड काय एलिमेंट, ई हा काय डिफाईन करतो इकडचं एलिमेंट. सो दिस इज अ नंबर विच इज अन एलिमेंट ऑफ अन सेट Q. क्लिअर. Now let's go with second example. Second example मध्ये काय दिलंय, -2 हा काय सिम्बॉल आहे, इट that does not belongs to n. n is a natural number, so -2 does not belongs to or is not an element लिहितो. -2 is not an element of n. n हा काय तुमचा नॅचरल नंबर्स. सो -2 is not an element of an natural numbers. ओके, ठीक. चलो लेट्स गो विथ एन थर्ड प्रॉब्लेम. थर्ड प्रॉब्लेम मध्ये काय दिले, P is a set of P such that P is an odd number. हे आपल्याला वर्ड फॉर्मॅटमध्ये लिहायचे. ठीक आहे. लेट्स सो P हा काय सेट आहे, हा कॅपिटल काय तुमचा सेट आहे. P इज अ सेट, कोणाचा सेट आहे तो, ऑफ P. हे जे बारके कोण आहे, एलिमेंट आहे. सो P इज अ सेट ऑफ P. आणि हा मी काय तुम्हाला सांगितलं होतं, दिस इज द सच that. So P is a set of P such that इकडचं काय P is an
ऑड नंबर. ठीक है. So P is a set of P such that P is an odd number. Clear? Now let's go with third question. Write any two sets by listing method and by rule method. आता आपल्याला दोन असे लिहायचे आहेत. एक स्वतःहून एक्झाम्पल्स आपण बनवू शकतो कोणतेही, आणि ते दोन्ही पण एक लिस्टिंग मेथडमध्ये लिहायचे आणि एक रूल मेथडमध्ये लिहायचे. सो नाव लेट्स टेक फर्स्ट लिस्टिंग मेथड. लिस्टिंग मेथडचं तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घेऊ शकता. लिस्टिंग मेथडचे एक्झाम्पल घेतो की असे नंबर्स आपण डिनोट केलेत. लेट्स टेक एन ए इज अ सेट ऑफ 2 3 4 5. सो हे नंबर्स घेतलेत मी. कोणतेही नंबर्स घेऊ शकतात तुम्ही. आता ह्या नंबरला मी आता रूल मेथडमध्ये लिहायचं म्हटलं तर कसं लिहिणार मी? ए इक्वल टू, आता ह्यातले सगळे एलिमेंट्स आहेत त्यांना मी काय रिप्रेझेंट करणार? एक्स रिप्रेझेंट करणार. सच दॅट एक्स, आता हे सगळे नंबर्स आहेत सगळे पॉझिटिव्ह नॅचरल नंबर्स आहेत का? हो. सो दॅट सच दॅट एक्स इट बिलॉंग्स टू ऑर इज अन एलिमेंट ऑफ एन, अँड हे एलिमेंट्स कोणापेक्षा मोठे आहेत? दे आर द ग्रेटर दॅन 1 एक्स अँड लेस दॅन 6 आहेत का? चेक करा. लिस्टिंग मेथडमध्ये मी काय लिहिलं? ए हा काय सेट आहे. सेट कोणत्या नंबरचे आहेत? 2 3 4 5 या 4 नंबर्सचा 4 एलिमेंट्स आहेत आपल्या या सेटमध्ये. कोणते नंबर्स आहेत त्यात? 2 3 4 5. सेकंड वन ते मी लिहिले रूल मेथडमध्ये. रूल मेथडच्या फॉर्मॅटमध्ये आपण लिहिताना कसं लिहिणार आहेत की प्रत्येक एलिमेंट्स ते कसे आहेत? एक्स आहेत. सो एक्स सच दॅट एक्स इज एन बिलॉंग्स टू ऑर इज एन एलिमेंट्स ऑफ एन. एन इज नथिंग बट नॅचरल नंबर्स. सो हे जे एलिमेंट्स आहेत सगळे नॅचरल नंबर आहेत. हो आहेत. आणि ते 1 पेक्षा मोठे आहेत आणि 6 पेक्षा लहान आहेत. सो आर दे ग्रेटर दॅन 1? येस, कारण की स्टार्ट होतो 2 पासून. अँड आर दे लेस दॅन 6? येस. एंड कुठेपर्यंत? 5 पर्यंत झाले. सो हे दोन्ही कंडिशन फुलफिल झालेत का? झालेत. सो हे आणि हे बरोबर आहेत का? आहेत. सो ही एक मेथड तुम्ही एक्झाम्पल म्हणून लिहू शकता. आता सेकंड एक एक्झाम्पल घ्या. असं एक एक्झाम्पल तुम्ही अजून एक तयार करू शकता. तर आपण एक एक्झाम्पल घेतो की लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ एन इंग्लिश अल्फाबेट्समधले वोवेल्सचे. लिस्टिंग मेथडमध्ये मी ते एक्झाम्पल घेतो वोवेल्सचे. लेट्स वोवेल्स कोणते तुम्हाला माहिती आहे? ए ई आय ओ यू. सो लिस्टिंग मेथड मी ई आय ओ लिहिलेत. आता नेक्स्ट रूल मेथडमध्ये मी कसं लिहिणार आहे? वाय सच दॅट वाय इज काय? वोवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. झालं. एवढं सिम्पल आहे. क्लिअर आहे दोन्ही पण एक्झाम्पल्स. पहिलं काय घेतलं? लिस्टिंग मेथडमध्ये मी ए ई आय ओ लिहिलं. प्रत्येक एलिमेंट्स स्मॉल लेटर्समध्ये लिहिलेत आणि कॉमा देऊन सेपरेट केलेत. सेकंड रूल मेथडमध्ये मी लिहिताना काय लिहिलं की यातले प्रत्येक एलिमेंट्स मी काय वाय म्हणून डिनोट केलं. सच दॅट वाय इज अन वोवेल. हे वोवेल आहेत का? हो. वोवेल ऑफ इंग्लिश अल्फाबेट्स. सो एक लिस्टिंगचा एक आणि रूलचा एक असे दोन्ही एक्झाम्पल्स आपले झालेत. नाव लेट्स गो विथ अन फोर्थ. राईट द फॉलोइंग सेट्स युजिंग द लिस्टिंग मेथड. आता आपल्याला लिस्टिंग मेथड्समध्ये लिहायचे आहेत. फर्स्ट काय की ऑल द मंथ्स इन इंडियन सोलर इयर. आता इंडियन सोलर इयर्समध्ये कोणकोणते आहेत? आता विचारले काय? इंडियन सोलर इयर विचारले. सो इथे येणार कोणते? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. मी कंप्लीट लिहित नाही आहे, तुम्ही कंप्लीट करत आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष,
माघ आणि फाल्गुन. ठीक आहे. सो हे काय हे तुमचे इंडियन सोलर इयर्स मधले मंथ्स आहेत. ठीक. नाउ लेट्स टेक विथ द सेकंड एक्झाम्पल, लेटर्स इन द वर्ड कॉम्प्लिमेंट. हा एकदम इझी पार्ट आहे. कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला लिहायचे. कॉम्प्लिमेंटसाठी कोणकोणते वर्ड असणार आहेत? COMPLENT. कारण की ई हा आहे तो रिपीट झाला आहे. सो हे पहिला इरेज करूया. लेटर्स इन द वर्ड सी हा काय तुमचा सेट आहे. सेट कोणाचा आहे? या कॉम्प्लिमेंट या वर्ड्सचा. COMPLENT आहेत सगळे वर्ड्स. येस. सो अशा प्रकारे आपण लिस्टिंग मेथड्समध्ये कॉम्प्लिमेंट हा वर्ड लिहिला. नो सेट ऑफ ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स. ह्युमन सेन्सरी ऑर्गन्स कोणकोणते आहेत? नोज, टंग, स्किन, इयर्स आणि आईज. दिस आर द 5 सेन्सरी ऑर्गन्स. मग त्यांचा काय सेट आपल्याला लिहायचा आहे. ह्युमन सेन्सरी ऑर्गन H कोणते कोणते देतात आपल्याला? नोज आहे, टंग, स्किन, इयर आणि आईज. So these are our human sensory organs. Clear? आता फोर्थ क्वेश्चन, सेट ऑफ प्राईम नंबर्स फ्रॉम 1 to 20. आता 1 to 20 मधले प्राईम नंबर्स आपल्याला पाहिजे. मगच आपण बघितलं होतं प्राईम नंबर्स आपण कोणते घेतले होते? 1 to 50 मध्ये घेतलं होतं. आता आपल्याला कोणते पाहिजे? 1 to 20 मधले प्राईम नंबर्स पाहिजे. आता हे जे प्राईम नंबर्स आहेत तो कोणकोणते असणार आहेत त्याचा आपण सेट करूया. D equal to 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. So these are the set of prime numbers from 1 to 20. ठीक. Now name of the continent in the world. So let's name the continent in the world. प्रत्येकाला माहित आहे असं मला कन्सिडर करतो मी. सो फर्स्ट काय कॉन्टिनेंट आपण देऊया E इक्वल टू एशिया, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, ऑस्ट्रेलिया अँड अंटार्क्टिका आणि कोणता आफ्रिका. सो किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आहेत का? 7 कॉन्टिनेंट्स. 1 2 3 4 5 6 7. येस. सो दिस आर ऑल continents of the world. Clear? Write the following sets using the rule method. आता लास्ट आपल्याला जो करायचा आहे तो रूल मेथडने आपल्याला सोडवायचे एक एक. नाउ लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट मध्ये तुम्हाला काय दिसतात? हे नंबर्स कुठले आहेत? 1 4 9 16 25. त्यासाठी तुम्हाला स्क्वेअर्स माहिती पाहिजे. स्क्वेअर 1 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16. सो हे काय आहेत? सो स्क्वेअर आहेत काय प्रत्येक नंबरचे? येस. आता 100 हा कोणाचा स्क्वेअर आहे? 10 चा. सो ही जी सिरीज आहेत हे कुठनं 1 पासून स्टार्ट झाले आणि 100 ला एंड झालेत. म्हणजे कुठून ते किती आहेत? 1 to 10 ह्या नंबर्सचे ते काय आहेत? स्क्वेअर आहेत. सो मी कशा प्रकारे लिहू शकतो ते चेक करा एकदा. A is equal to कर्ली ब्रॅकेट्स मध्ये x such that x is nothing but a square of the number आणि n हा काय तुमचा नॅचरल नंबर्स आहेत, बिलोंग्स टू नॅचरल नंबर्स. अँड आता हे जे नंबर आहे तो कोणापेक्षा मोठा आहे? सो आय कॅन राईट इक्वल टू अँड लेस दॅन 10. हे लक्षात घ्या इथं. अँड हे काही ते तुमचे नंबर्स आहेत 1 2 3 4 बरोबर.
हेच नंबर्स होते ना, ह्याच नंबर्सचे स्क्वेअर केलेत त्यांनी, 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा स्क्वेअर, 4चा स्क्वेअर. सो ही जी सिरीज आहे, ही सिरीज या नंबरचा स्क्वेअर केल्यावरती जे आन्सर येतं त्यांची सिरीज आहेत. सो म्हणून मी इथे डिनोट कशाने केलं आहे, एक्स इज नथिंग बट अ व्हॅल्यू कोणाचे, ह्या नंबर्सच्या स्क्वेअरची व्हॅल्यूज आहेत. सो मी जेव्हा म्हणतो एन स्क्वेअर इक्वल टू एक्स, म्हणजे थोडक्यात काय, 1चा स्क्वेअर इक्वल टू 1, 2चा स्क्वेअर इक्वल टू 4. सो आपल्याला जे दाखवले ते काय दाखवलेत, 1, 4, नंतर 3चे स्क्वेअर किती, 9, 9. सो ह्यांच्या आपल्याला सिरीज दाखवलेत 1, 4, 9 टिल 100. सो प्रत्येक एक जण काय, ते प्रत्येक जे व्हॅल्यूज आहेत, सो दीज आर द स्क्वेअर ऑफ दॅट एक्स. क्लिअर. नाव लेट्स टेक विथ अ सेकंड एक्झाम्पल. कोणता आहे, बी 6, 12, 18, 24, 30. सिम्पल आहे. आता हे काय, दिस इज द सिम्पल टेबल ऑफ 6चा टेबल आहे हा. हो, आता कुठून ते कुठं स्टार्ट होतो हा टेबल, 6च्या फर्स्ट नंबरपासून टिल 48 नंबरपर्यंत आहेत. नाव लेट्स राईट इन द रूल मेथड फॉर्मॅट. बी इक्वल टू, आता कसं लिहिणार तुम्ही, ब्रॅकेटमध्ये एक्स सच दॅट एक्स इज इक्वल टू 6 इंटू वाय, विच वाय काय इज अन एलिमेंट ऑफ नॅचरल नंबर्स, आणि हा टेबल कुठंपर्यंत आहे, लेस दॅन 8. सो जेव्हा मी y इक्वल टू 1 घेतला तर काय होणार इक्वेशन, x इक्वल टू 6y आहे, 6 इंटू 1 6. नंतर जेव्हा मी y इक्वल टू 2 घेतल्यावरती काय होणार आहे, x इक्वल टू 6 इंटू 2 12. सो सेकंड एलिमेंट 12 आले. थर्ड एलिमेंट काय आहे तुमची, y इक्वल टू 3, म्हणजे x इक्वल टू 6 इंटू 3 18. y इक्वल टू 4 घेतल्यावरती काय होणार, x इक्वल टू 6 इंटू 4 इक्वल टू 24. सो इथं ऑब्झर्व केलं, इथं 6, 12, 18, 24. सो हे काय, हे सगळे इकडचे व्हॅल्यूज आहेत. आता कुठेपर्यंत आहे, 48 पर्यंत आहे. सो म्हणून मी इथे घेताना काय घेतलं, ही जी y जी तुमची रेंज आहेत 1 पासून स्टार्ट झालेत आणि एंड कुठेपर्यंत झाले, 8 पर्यंत. सो जेव्हा मी इथं y इक्वल टू 8 घेईन, म्हणजे काय, 6 इंटू 8 48. सो 48 पर्यंत तुमचा एंड व्हायला पाहिजे. सो ही जी सिरीज आहे, स्टार्ट झाले 1 पासून एंड झाले 8ला, दॅट y बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स आहेत का, हो. सो सेकंड कंडिशन पण क्वालिफाय झाली. फर्स्ट कंडिशन काय होती, इकडचं y ची रेंज काय, 1 पासून 8 पर्यंत, आणि त्याच्या आधी आपण इक्वेशन लिहिलं x इक्वल टू 6 इंटू वाय ह्या फॉर्मॅटमध्ये. हा काय डिनोट करतो, टेबल डिनोट करतो इन सिम्पल वर्ड्समध्ये. ठीक. नाउ लेट्स गो विथ ना नेक्स्ट प्रॉब्लेम, स्माइल. स्माइल काय आहे, हे कुठल्या वर्ड्सचे आहेत, स्माइल ह्या वर्ड्सचे लेटर्स आहेत. सो आता त्यांना तुम्ही रिप्रेझेंट कसं करणार, लेट्स टेक ना C इज इक्वल टू, सो इट इज ना नथिंग बट अ वर्ड, आणि त्यांच्यात आपण अल्फाबेट्स आपण घेतलेत कोणते, SMILE. लेट्स स्टार्ट विथ रायटिंग. पहिले तुम्ही काय लिहिणार आहे, एक्स इज अ लेटर, बट कोणतं लेटर आहे, वर्डचं स्माइल. एक्स इज अ लेटर, so X is a letter of the word smile. Okay. डी हा काय, सेट आहे. कुठल्या गोष्टीचा सेट आहेत, एका वीकचा सेट आहे. तो आपण तो फर्स्ट एक्झाम्पल तेच बघितलं होतं. सो इट इज सेट ऑफ द वीक.
D is a set of the words D is the day of the week. यातले प्रत्येक जे एलिमेंट्स आहेत ते काय आहेत? दे आर द डेज. कोणाचे? ऑफ वीक्सचे. सिंपल. थोडक्यात काय, त्या सेट्समध्ये असलेले एलिमेंट्स त्यांचं आणि तुम्ही जे सेंटेन्स लिहिता त्यांच्यात काय रिलेशन आहे का, ते रिलेशन असलं पाहिजे. त्या प्रकारे आपण तसे सेंटेन्स आपल्याला फॉर्ममध्ये लिहायचे. आता लास्ट काय, AET. कोण सांगू शकेल काय ते? AET. यस, गेस. काय? AET जसं स्माइल हे जे लेटर्स होते कुठल्या वर्डचं होता? स्माइल ह्याचे या वर्डच्या लेटर्स होते. तसे सेम AET काय? दीज आर ऑल्सो द लेटर्स ऑफ द वर्ड. तुम्ही कोणते घेऊ शकता? ईट घेऊ शकता, टी घेऊ शकता किंवा एट घेऊ शकता. कोणत्याही वर्डचे लेटर्स आहेत ते तुम्ही सांगू शकता. सो हे काय, वाय सच दॅट वाय इज अ लेटर in the word 8. मला भूक लागली म्हणून मी 8 हा वर्ड घेतला. सो एक्स हा काय, तुमचा सेट आहेत कोणत्या वर्ड्सचे 8 या वर्ड्सचे लेटर्स आहेत ते. इट इज सेट ऑफ एन लेटर्स AET विच इज द वर्ड कोणता आहे? 8. मग तुम्ही कोणतेही घेऊ शकता, नॉट नेसेसरी की 8च घेतला पाहिजे. ईट घेऊ शकता, टी घेऊ शकता, एट घेऊ शकता. ओके, डिपेंडिंग अपॉन युअर चॉईस. क्लिअर? इथंपर्यंत क्लिअर झालं तुमचं? सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत नेक्स्ट पॉईंट, तो म्हणजे ते टाईप्स काय आहेत, सेट्सचे डिफरंट पॉईंट्स काय आहेत ते आपण क्लिअर करून घेऊ. ओके, थँक्यू.